नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। मागील आठवड्यात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या रहाड्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बुळवे यांच्या नावाशी साम्य असलेला अपक्ष उमेदवार संदीप बुळवे यांना महाराष्ट्र बाहेर नेल्याचं महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं। प्रतिस्पर्धी उमेदवाराने एक वेगळी खेळी केलेली होती। संदीप नामदेव गुळवे नावाच्या व्यक्तीचा त्यांनी फॉर्म भरला होता। ते सुद्धा तसे अनभिज्ञ होते। त्यांनाही माहीत नव्हतं कुठल्या कामासाठी माझी स्वाक्षरी घेतली आणि त्यांना फॉर्म भरल्यानंतर त्याला महाराष्ट्राच्या बाहेर त्याला घेऊन जाण्यात आलं होतं। मागील आठवड्यात देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साम्य असलेल्या किशोर दराडे यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला होता। त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत प्रमुख उमेदवार यांच्या नावाशी साम्य असलेल्या उमेदवारांचा सुळसुळाट असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।